काय झालं ग? कमन रुसलीस? आपल्या लग्नामध्ये माझ्या चुलत भावाने फ्रीज दिलं होतं एवढ्या महागा मोलाचं. आता त्याचं लग्न 2 दिवसावर आले. तुम्ही मला मी किती दिवस झाले म्हणते त्याला काहीतरी आहेर घ्या म्हणून. त्यांनी फ्रीज आणलं होतं, आपण बी काहीतरी देऊ ना त्याला. अगं आता एवढे महागा मोलाची वस्तू कुठं ग? माझ्याकडे कुठं पैसे येतं? तुम्ही फक्त घ्यायचं काम करा. कुठे स्वस्तामध्ये भेटतंय का मी तुम्हाला सांगते. चला. स्वस्त कुठं भेटतंय स्वस्त? चल बरं मग घेतो. 2 घेतो, 2 आहेर त्याला. चल, टेन्शनच नाही. चला या मध्ये मला सांगते सगळं. अयो कूलर किती भारी. माझ्या भावाला कूलरच घेऊ आता. उन्हाळा यायला लागलाय. कसलं क्वालिटी मध्ये कूलर आहे बघा हे. आणि पुन्हा याच्यावर ना 50% डिस्काउंट आहे का नाही तुमच्या बजेट मध्ये. आणि ते पण एकदम क्लासी कूलर. मला वाटतंय कूलर घेण्यापेक्षा ही पिठाची चक्कीच घेऊ. असा बी ते बेरोजगार आहे. लग्न झाल्यावर घरी बसल्या बसल्या दळणं तर दळीन लोकांची. 2 पैसे कमी. हो बाई, ही पण कामाची वस्तू आहे. याच्यावर पण काहीतरी 30% डिस्काउंट आहे. तुला जे घ्यायचं ते घे गाड्या. इथं 40 आणि 50% डिस्काउंट आहे. त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही डोक्याला. पैसे मी आणलेत भरपूर. तुला काय घ्यायचं ते घे बरं. अयो हे बी भारी बघा ना. चिमणी आणि गॅस किती भारी. हे तर 3 आणि ह्याला तर 4 शिगड्या येतात. काय वहिनी माझी पटापटा स्वयंपाक बनवीन. हे घेऊ. याच्यावर पण 50% डिस्काउंट आहे. याच्यावर पण 50% डिस्काउंट आहे. असं काही डिस्काउंट येत नाही तर. त्याच्यापेक्षा मला हे जरा भारी वाटतंय ग. हेच घ्यावा. हा काही नाही प्रॉब्लेम. हे पण घेऊ. ह्याच्यावर पण 40% डिस्काउंट आहे. अहो आपल्या तिथं घरासमोर, नवीन घरासमोर किती मोठी जागा आहे. आणि आजूबाजूला वस्ती. तिथं पाण्याचं प्लांट पण नाही. हे बघा ना किती सुंदर आहे. हे आपण घ्यायचं का? आपला काहीतरी बिझनेस पण होतोय. आपल्याला दिवसाला 400-500 रुपये तर कुठंच गेलं नाही असे निघतील आपल्याला. आणि ओम साहेबवाल्यांची जी सिस्टम आहे का, ती सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ह्याची क्वालिटी ही क्वालिटी नंबर 1 आहे. आणि ह्याला काही बी अडचण आली तुम्हाला भविष्यात, काही तुमचं बिघडलं फिघडलं, तर ओम साई एंटरप्राइजवाले तुमच्या दारात येऊन तुम्हाला ह्याची सर्व्हिस उपलब्ध करून देते. आपल्या बेडमध्ये हे शॉप आहे. मला तर विश्वासच बसत नव्हता. आणि हे LED, हे कूलर, याच्यावर सगळ्यावर एवढा मोठा डिस्काउंट आहे. आणि इकडे फ्रीज वगैरे खूप भारी भारी येतं. इकडे बघू शकता RO वगैरे खूप सुंदर आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं. ही पिठाची गिरणी आहे. तुम्हाला 1-2 लोकांसाठी किंवा घरामध्ये पिठाची गिरणी घ्यायची असेल तर हे इकडे इंडक्शन आहे. खूप छान आहे. भाकरी वगैरे आपण भाजू शकतो. आणि फक्त 1 तासाला 1च युनिट जळतं त्याने. इकडे ATM आहे. हे फोन पे वरून आपण चालू शकतो किंवा पैसे टाकून पण पाणी येतं. त्याच्यानंतर इकडे खूप सारे फ्रीज येतं. आणि हे आहे मिनरल वॉटरचं. जे अनुष्का शर्मा, विराट कोहली पाणी पितेत का, तर तसलं मिनरल वॉटर येतंय त्याच्यातून. इकडे हाय गरम पाणी येतंय, गार पाणी येतंय RO मधून. तुम्हाला जसं पाहिजे तसं. सकाळी वगैरे आपल्याला गरम पाणी प्यायचं नसतं का, ते पण आहे. गार पाणी दोन्ही पण. इकडं वरी पण वेगवेगळे आहेत. झुरळ वगैरे काहीच घुसणार नाहीत असे RO आहेत. एकदम सेफ येतं. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे सगळ्या कामाच्या गोष्टी. तर इकडं हॉस्पिटलचं वगैरे जर तुम्हाला प्लांट बसवायचं असेल ना पाण्यासाठी, हॉस्पिटल पुरता, तर इकडे बघू शकता खूप तसेही प्लांट आहेत. आणि ही आहे तेलची मशीन. तर म्हणजे आपण घरी स्वतः ऑर्गॅनिक ऑइल एकदम आपण नॅचरल बनवू शकतो. शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं तेल, जवसाचं तेल, ज्याचं तेल पाहिजे त्याचं तेल आपण बनवू शकतो घरच्या घरी. ते खूप भारी भारी प्रोडक्ट आहेत तिथे. तर हे सगळं भेटणार आहे तुम्हाला आपल्या बेडमध्ये, आशा टॉकीज चौकामध्ये, ओम साई एंटरप्राइजेस. हे जार जे आहे ह्याची क्वालिटी आहे का? पण काय उगं पडलं फिरलं की फुटायचं? हे बघू शकताय भरलेलं जार आहे. हे उचला आणि खाली फेका. खरं म्हणते काय? चायला आहे का भरलेलं? फेका खाली. सोडा. झाकण निघलं पण जारला काय झालं का? अजिबात काहीच होणार नाही. असली क्वालिटी जारची. बीड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं होलसेल गोडाऊन जर कुठं असेल तर ते म्हणजे आमच्या कुलकर्णी साहेबाचं ओम साई. जारचं गोडाऊन. हा, जारचं ओम साई एंटरप्राइजेस. स्टॉक बघू शकता किती मोठा आहे. आता उन्हाळा आलाय त्याच्यामुळे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल प्लॅनचा, आणि जर तुम्हाला जारची आवश्यकता असेल तर तुम्हाला यायचंय डायरेक्ट कुठं? ओम साई एंटरप्राइजेस, आशा टॉकीज चौक, बीड, धानोर रोडला. धारोर रोडला. ते बघू शकता. दुसऱ्या मजल्यावर जा. हे जार फुल भरांवरून फेकून द्या, काय होणार नाही, गॅरंटी आपली. धन्यवाद. आणि हे आहे बघा ATM पाण्याचं. रुपया टाका किंवा मोबाईलने स्कॅन करा आणि पैसे कमवा. जर ह्या मशीनला काही दुरुस्त खराब बिराब झालं, काही त्याला लपडं, तर डायरेक्ट माणूस इथं उभा आहे, हे तुम्हाला दुरुस्त करून दे. या इकडं ह्यांना फोन करायचा. ह्यांचा नंबर मी तुम्हाला सांगतो, स्क्रीनवर टाकतो. ह्यांना फोन करायचा, हे लगेच येऊन तुमचं ते दुरुस्त करून टाकतो. कोणतंही कसल्याही प्रकारचं. आपल्याकडे इनिशिएटिव्ह आहे, प्रोटॉन आहे, वॉटर पे, आस्टर आहे, भरपूर जे कोणते ATM असतात तुमची ते दुरुस्तीची काळजीच करू नका. बिंदास हां. फोन करायचा,
तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आणि हे तुम्हाला मिळणार आहे कुठं? ओम साई एंटरप्राइजेस. एंटरप्राइजेस, धानोरा रोड, बीड, आशा टाकी चौकात. या लवकर मग. आपल्याला सॉफ्ट वॉटर पाहिजे असेल, पाण्यामध्ये क्षार जास्त असतील ना, सॉफ्टनरसाठी पण सॉफ्टनरचे पण काम करतो. तुम्हाला त्याचे गाईड केलं जाईल. DM वॉटर असेल, डिस्टिल वॉटर प्लांट असेल, हे जे काही पाणी हे आमचं भविष्य ठरू. आम्ही हे समजून भविष्यात पुन्हा तुम्हाला कसं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला भविष्य हे करायचंय, स्वच्छ आणि क्वालिटीचं पाणी कसं भेटेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी तुम्हाला जर कोणती जरी माहिती पाहिजे असेल तर संपर्क साधा. ह्यांना संपर्क करा. स्क्रीनवर नंबर आहे. स्क्रीनवर नंबर आहे. मी जर कुठलाही ग्राहक आपल्या दुकानामध्ये जर आला तर त्या कस्टमरला नाराज करून आम्ही कधीही पाठवणार नाही. हा आमचा मूळ धर्म आहे. भले ह्यांना झळ लागू 10-5 हजाराची, पण हे तुम्हाला नाराज करणार नाहीत. तुम्ही एकदा या, भेट द्या, बघा आणि वस्तू घेऊन जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.